तर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा होईल। 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आलेत अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। विधान परिषदेबाबत आज देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह पार्थ पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। उद्या एक अर्ज भरला जाईल। प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरण याचा विचार करून निर्णय घेऊ असं तटकरेंनी या बैठकीनंतर म्हटलं। आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल, कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे। उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे। संबंध विचार करत असतानाच प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।